हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा सन 2021-22चा सेकंड टर्मचा इंग्रजीचा पेपर अभ्यासणार आहोत. बघा, लुक ॲट द स्क्रीन. रयत शिक्षण संस्था सातारा सेकंड टर्म एक्झामिनेशन 2021-22 स्टँडर्ड 9th सब्जेक्ट इंग्लिश, मार्क्स 80. तर हा जो पेपर आहे तो आपण अभ्यासूयात. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्क्स. फर्स्ट ए आहे डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी 4. या ठिकाणी बघा, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे. तर पहिल्याचा आन्सर बघा स्पीकिंग, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लेटर ई ॲड करावं लागेल. त्याच्यानंतर सेकंडमध्ये बघा आय लेटर ॲड करावं लागेल. त्याच्यापासून नवीन शब्द थिन तयार होईल बघा, THIN थिन. थर्ड बघा OFFER ऑफर. आणि फोर्थ BLACK ब्लॅक, म्हणजे फोर्थमध्ये या ठिकाणी आपल्याला बी हा लेटर ॲड करावा लागेल. त्याच्यानंतर पहा सेकंड क्वेश्चन, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. दिलेले शब्द पहा, गो, रन, वॉक, बॅन. याच्यामध्ये फर्स्ट असेल बघा बॅन, त्याच्यानंतर गो, त्याच्यानंतर रन, त्याच्यानंतर वॉक. म्हणजे बघा, अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये शब्द लिहित असताना आपल्याला ते जे शब्द दिलेले आहेत त्यांचं पहिलं लेटर पाहायचं आहे आणि ABCDनुसार आपल्याला त्यांचं व्यवस्थित त्यांची मांडणी करायची आहे. त्याच्यामध्ये बघा सेकंड आहे पेन, पॅन्ट, पॅक, पोस्ट. आता या ठिकाणी सर्वांचं पी हे लेटर सेम आहे. मग अशा वेळेला दुसरं जे लेटर आहे सेकंड लेटर ते पाहायचं आहे. बघा ए सुरुवातीला येईल, परंतु पॅन्ट आणि पॅकमध्ये दुसरं पण ए आहे. मग अशा वेळेला तिसरं लेटर पाहायचं आहे. पेक्षा अगोदर सी येतं, त्याच्यामुळे पॅक सुरुवातीला घ्यावं लागेल. पॅक, त्याच्यानंतर पॅन्ट, त्याच्यानंतर पेन, त्याच्यानंतर पोस्ट. थर्ड क्वेश्चन, पंक्च्युएट द फॉलोइंग. विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा आहे. बघा, थ्रो द बीट्स आउट ऑफ दिस विंडो द टीचर टोल्ड हिम. याचा आन्सर अशा पद्धतीने असेल. बघा खाली मी लिहिलेलं आहे, थ्रो द बीट्स आउट ऑफ दिस विंडो, डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे, द टीचर टोल्ड हिम, फुल स्टॉप. त्याच्यानंतर सेकंड आहे, हाऊ हॅपी अलोन्सो वॉज टू सी हिज लॉस्ट सन. याचं बघा आन्सर, हाऊ हॅपी अलोन्सो वॉज टू सी हिज लॉस्ट सन. आणि शेवटी एक्सक्लामेशन मार्क द्यायचं आहे. याचं जे हाऊचं जे यच आहे ते पण कॅपिटल करायचं आहे. अशा पद्धतीने बदल अपेक्षित आहेत बघा. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड रिपेंटंट. बघा याच्यापासून कसे शब्द आपण तयार करू शकतो. रिपेंटंट याच्यामधले लेटर्स घ्यायचे आहेत आपल्याला आणि नवीन शब्द तयार करायचे आहेत. 4 शब्द, कमीत कमी 3 अक्षरं, 3 लेटर्स एका शब्दामध्ये असणं अपेक्षित आहे. बघा या ठिकाणी पेन, टेन, रेंट, रॅट्स. फिफ्थ क्वेश्चन, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. डॉटर. बघा डॉटर हे नाऊन आहे, त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत, म्हणजे ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत. एक दिलेलं आहे बघा ब्युटिफुल. आणखी आपण कसे लिहू शकतो पहा या ठिकाणी, स्वीट, क्लेवर, गुड, ॲक्टिव्ह. 6वा प्रश्न, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ॲड 4 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. टेबल, याचं शेवटचं लेटर आहे बघा ई, त्याच्यापासून नवीन नाऊन तयार करायचं आहे. एगचं बघा जी शेवटचं लेटर आहे त्याच्यापासून नवीन नाऊन काय असेल, गर्ल. त्याच्यानंतर बघा लॅम्प, पॉट. बी डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट मेक अ मिनिंगफुल. फर्स्ट ए बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज इन फ्रंट ऑफ. म्हणजे इन फ्रंट ऑफ ही जी फ्रेज आहे तुमच्या स्वतःच्या वाक्यात तिचा वापर करायचा आहे. द गार्डन इज इन फ्रंट ऑफ माय हाऊस. त्याला ऑर आहे. बी बघा, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. दे वर द फार्मर्स हू वर व्हेरी पुअर. सेकंड क्वेश्चन बघा ए, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. बघा फेथ, याला आपण सफिक्स जोडू शकतो FUL आणि नवीन शब्द काय तयार होईल, फेथफुल. त्याच्यानंतर बघा स्लो, स्लोली. बी आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे हे जे शब्द आहेत तुम्हाला त्यांच्यापासून तुमचे स्वतःचे वाक्य तयार करायचे आहेत. बघा फेथपासून कसं तयार करू शकता, फेथ इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. सेकंड आहे स्लो. बघा ही इज अ स्लो लर्नर.
त्या ठिकाणी पहा, नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन सेकंड टेक्स्चुअल पॅसेजेस 20 मार्क्स. सेकंड ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 complete the following sentences. First, he went to prove that these patterns were not a property of the iron fillings. Second, this is where his, बघा या ठिकाणी मी अंडरलाईन केलेला आहे, this is where his lack of formal education went against him. Third, he was unable to explain them in the form of mathematical equations. Fourth, he made hundreds of such drawings, but बघा या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे, बट विदाउट इक्वेशन्स दे वर नॉट ॲक्सेप्टेड. आता ए सेकंड बघा या ठिकाणी, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर सिक्वेन्स इन द पॅसेज. म्हणजे या ठिकाणी 4 ॲक्शन्स दिलेले आहेत, परंतु पॅसेजमध्ये त्या जशा पद्धतीने घडलेल्या आहेत कालानुक्रमे आपल्याला त्या लिहायच्या आहेत. बघा जशा घडलेल्या आहेत तशा. म्हणजे बघा जी फोर्थ आहे ती आपल्याला 1 नंबरला लिहावं लागेल. आन्सर लिहित असताना बघा जे चौथं वाक्य आहे ते 1 नंबरला लिहायचं. ही देन टूक द एज ओल्ड एक्सपेरिमेंट. त्याच्यानंतर बघा 2 नंबरला आपल्याला तिसरं वाक्य लिहावं लागेल. ही वेंट ऑन टू प्रूव्ह दॅट दीज पॅटर्न्स वर नॉट अ प्रॉपर्टी ऑफ द आयर्न फिलिंग्स. त्याच्यानंतर बघा जे दुसरं वाक्य आहे ती 3 नंबरला लिहावं लागेल. फॅरेडे डिड नॉट नो मच अबाउट ॲडव्हान्स्ड मॅथमॅटिक्स. आणि जे पहिलं आहे ते 4 नंबरला लिहावं लागेल. ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन देम. थर्ड क्वेश्चन बघा, मॅच द अपोजिट्स. म्हणजे विरुद्ध अर्थ शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. ओल्ड, न्यू, नियर, अवे, एम्प्टी, त्याचं बी आन्सर असेल बघा एम्प्टी, फुल, अनेबल, फर्स्ट ए असेल त्याचं अनेबल, एबल. त्याच्यानंतर बघा ए फोर्थ या ठिकाणी, ए फोर्थ जे आहे ते समजून घ्या. डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट, ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन, मेक इट निगेटिव्ह, ही कुड नॉट एक्सप्लेन. त्याच्यानंतर बघा सेकंड, ही मेड हंड्रेड्स ऑफ सच ड्रॉइंग्स, चेंज द व्हाईस. याचा आन्सर बघा मी या ठिकाणी लिहिलेला आहे, हंड्रेड्स ऑफ सच ड्रॉइंग्स वर मेड बाय हिम. त्याच्यानंतर ए फिफ्थ, विल यू, त्या ठिकाणी वूड पाहिजे खास म्हणजे बघा विल दिलेला आहे त्यांनी. विल यू लाईक टू बी अ सायंटिस्ट, व्हाय, वूडच पाहिजे त्या ठिकाणी बघा. वूड यू लाईक टू बी अ सायंटिस्ट असं पाहिजे ते, व्हाय. तर त्याचा आन्सर बघा असं लिहू शकता तुम्ही, यस आय वूड लाईक टू बी अ सायंटिस्ट बिकॉज आय एम इंटरेस्टेड इन सायन्स, आय लव्ह सायन्स, आय वॉन्ट टू इन्व्हेंट समथिंग युजफुल फॉर द मॅनकाइंड, आय वॉन्ट टू डू समथिंग गुड फॉर द सोसायटी विथ द हेल्प ऑफ सायन्स. त्याच्यानंतर बघा सेकंड दुसरा पॅसेज आहे आता. सेकंड बी, रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी बघा हा पॅरेग्राफ आहे या प्रश्नासाठी. तर पहिला जो प्रश्न आहे त्या ठिकाणी पहा, बी फर्स्ट, whom did the writer see through the window. बघा या ठिकाणी मी आन्सर मार्क केलेला आहे. तर द रायटर बघा, whom did the writer see through the window, बघा याचा आन्सर काय असेल. बघा इथं आन्सर आपण याचा असं लिहू शकतो, इथं मी लिहिलेलंच आहे आन्सर बघा, द रायटर सॉ हिज क्लासमेट्स थ्रू द विंडो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा सेकंड आहे, व्हॉट डिड द रायटर थिंक, म्हणजे लेखकाने काय विचार केला. तर याचा आन्सर मी या ठिकाणी मार्क केलेला आहे. द रायटर, आयच्या ऐवजी द रायटर वापरायचं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. द रायटर थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ हिम अँड रिच्ड एम हॅमल्स लिटल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रेथ. अशा पद्धतीने ते आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा बी सेकंड, व्हॉट डीड युजली हॅपन वेन स्कूल बिगॅन. हे पण मी बी सेकंड या ठिकाणी मार्क केलेले आहे बघा. युजली वेन स्कूल बिगॅन देर वॉज अ ग्रेट बसल विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट, द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क्स, लेसन्स रिपीटेड इन युनिसन व्हेरी लाऊड अँड टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल बट नाव इट वॉज ऑल सो स्टिल. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा बी थर्ड, राईट 4 ॲडजेक्टिव्ज ऑर डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. म्हणजे आपल्याला पॅसेजमधून ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहेत बघा, मी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता आन्सरमध्ये, लिटिल, ग्रेट, टेरिबल, माय. बी फोर्थ क्वेश्चन बघा, आय हॅड टू ओपन द डोअर ॲड अ क्वेश्चन टॅग. याला वाक्य पुन्हा जशाला तसे लिहायचं बघा, आय हॅड टू ओपन द डोअर, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आणि त्याच्यानंतर हॅडंट आय आणि क्वेश्चन मार्क. सेकंड, आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ हिम, राईट द नेम ऑफ टेन्स यूज्ड इन द सेंटेन्स. तर हा सिम्पल पास्ट टेन्स आहे बघा, साधा वर्तमान काळ. त्याच्यानंतर बी फिफ्थ क्वेश्चन बघा, हाऊ इज द सिच्युएशन इन युअर स्कूल दीज डेज, डिस्क्राईब विदिन 3 to 4 लाईन्स. याचं उत्तर मनाने लिहायचं आहे, पर्सनल रेस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे हा. द सिच्युएशन इन माय स्कूल दीज डेज इज व्हेरी गुड
वी स्टडी रेग्युलरली, आवर टीचर्स टीच अस, वी एन्जॉय लर्निंग. अशा पद्धतीने ते आन्सर अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा सेक्शन थर्ड आहे पोएट्री. थर्ड ए, रीड द फॉलोइंग स्टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए फर्स्ट, कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द पोयम. फर्स्ट आहे द weakening skies pray to the morning light. Second, let us hasten away in the track of the seagulls call. Third, the wind lies asleep in the arms of the dawn. Fourth, the cloud is our brother. त्याच्यानंतर बघा ए सेकंड आहे, व्हॉट आर आवर रिलेटिव्स. पहा या ठिकाणी आन्सर, आवर रिलेटिव्स आर द सी, द क्लाउड अँड द वेव्स. द सी इज आवर मदर, द क्लाउड इज आवर ब्रदर, द वेव्स आर आवर कॉम्रेड्स. थर्ड बघा, राईट एनी टू रायमिंग पेअर्स फ्रॉम द पोयम. यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहायच्या आहेत, कोणत्याही दोन कवितेमधून. बघा, लाईट नाईट, कॉल ऑल. आणखी एक पोयम आहे बघा, बी ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. तर बघा या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे टायटल. तर या कवितेचं टायटल शीर्षक काय आहे, व्हॉट इज सक्सेस. सेकंड आहे नेम ऑफ द पोएट, राल्फ वॉल्डो एमर्सन. त्याच्यानंतर आहे राईम स्कीम. बघा, तर इट इज अ फ्री वर्स पोयम. ओके. त्याच्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच एनी वन. या ठिकाणी रिपिटेशन वापरलेलं आहे, फिगर ऑफ स्पीच तुम्ही लिहू शकता रिपिटेशन. त्याच्यानंतर बघा थीम, सेंट्रल आयडिया इन 2 to 3 लाईन्स. बघा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे ते आन्सर. थीम, सक्सेस लाईज इन विनिंग द रिस्पेक्ट, अफेक्शन अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पीपल अराउंड अस. वी नीड टू रिस्पेक्ट, ॲप्रिसिएट अँड केअर फॉर पीपल. वी मस्ट मेक द वर्ल्ड अ बेटर प्लेस फॉर लिव्हिंग. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो क्वेश्चन आहे सेक्शन फोर्थ, नॉन टेक्स्च्युअल पॅसेज, 15 मार्क्स. फोर्थ ए आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए फर्स्ट, जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जयसिंग सेकंड. त्याच्यानंतर सेकंड बघा, दुसरा जो प्रश्न आहे सेकंड क्वेश्चन, डॅश डॅश इज द फर्स्ट इंडियन हेरिटेज सिटी. या ठिकाणी मी अंडरलाईन केलेलं आहे बघा, अहमदाबाद असा आन्सर आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, थर्ड, डॅश डिक्लेअर्ड जयपूर ॲज अ वर्ल्ड हेरिटेज सिटी. युनेस्को त्याचा आन्सर आहे. फोर्थ आहे बघा, जयपूर इज इन डॅश स्टेट, राजस्थान. अशा पद्धतीने उत्तर आहेत बघा. पहिल्याचं उत्तर आहे सवाई जयसिंग सेकंड, दुसऱ्याचं उत्तर आहे अहमदाबाद, तिसऱ्याचं उत्तर आहे युनेस्को आणि चौथ्याचं उत्तर आहे राजस्थान. अशा पद्धतीने. ए सेकंड बघा, व्हॉट डज युनेस्को सीक टू, व्हॉट इज इट कन्सिडर्ड टू बी. ओके, याचा आन्सर बघा मी त्या ठिकाणी मार्क केलेला आहे. युनेस्को सिक्स टू इन्करेज द आयडेंटिफिकेशन, प्रोटेक्शन अँड प्रिव्हेन्शन ऑफ कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज अराउंड द वर्ल्ड कन्सिडर्ड टू बी आउटस्टँडिंग व्हॅल्यू ऑफ ह्युमॅनिटी. ए थर्ड क्वेश्चन बघा, फाइंड एनी 4 ॲडजेक्टिव्ज फ्रॉम द पॅसेज. या ठिकाणी ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण जे आहेत, कोणतेही 4 विशेषणं या ठिकाणी शोधायचे आहेत पॅसेजमधून आणि आपल्याला लिहायचे आहेत. बघा हिस्टॉरिक, व्हायब्रंट, नॅचरल, पिंक. ए फोर्थ पहा या ठिकाणी, डू ॲज डायरेक्टेड, जयपूर वॉज फाउंडेड बाय सवाई जयसिंग सेकंड. चूज द करेक्ट व्हॉइस. तर बी आन्सर आहे, सवाई जयसिंग सेकंड फाउंडेड जयपूर. सेकंड बघा, इंडिया हॅड प्रपोज्ड अ नॉमिनेशन फॉर जयपूर. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज ॲन आन्सर. व्हॉट हॅड इंडिया प्रपोज्ड. त्याच्यानंतर बघा ए फिफ्थ, डू यू लाईक टू विजिट हिस्टॉरिकल प्लेसेस, व्हाय. याचा आन्सर बघा असं असू शकतं, यस आय लाईक टू विजिट हिस्टॉरिकल प्लेसेस बिकॉज वी लर्न मेनी थिंग्स फ्रॉम देम. हिस्टॉरिकल प्लेसेस मेक अस फॅमिलियर विथ आवर कल्चर. हिस्टॉरिकल प्लेसेस शो अस आवर लेगसी. वी अंडरस्टँड आवर हिस्ट्री विथ दीज विजिट्स. त्याच्यानंतर बघा बी जो क्वेश्चन आहे समरी रायटिंग, 5 मार्कासाठी आहे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन 4 ते अँड राईट अ समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. म्हणजे हा जो दिलेला पॅसेज आहे त्याची तुम्हाला त्याचा सारांश समरी लिहायची आहे आणि त्याला योग्य असं टायटल म्हणजे शीर्षकसुद्धा द्यायचं आहे. त्याच्यानंतर सेक्शन 5 बघा, रायटिंग स्किल, 20 मार्क्ससाठी रायटिंग स्किल आहे. 5th ए लेटर रायटिंग आहे. अशा पद्धतीनं तो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा पाहू शकता या ठिकाणी तुम्ही, क्लीनलीनेस वीक. बघा क्वेश्चन कसा आहे, या ठिकाणी तुम्ही इन्फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर लिहू शकता त्या माहितीवरती आधारित.
आता बघा बी फर्स्ट आहे, बी आहे सॉरी, बी फर्स्ट और बी टू डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. बी फर्स्ट आहे डायलॉग रायटिंग. ए पुट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर टू प्रिपेअर अ मिनिंगफुल डायलॉग. बघा मिनिंगफुल डायलॉग कसा लिहायचा, हे 4 वाक्य आहेत, खालीवर आहेत, म्हणजे 1 नंबरला आपल्याला तिसरं वाक्य लिहावं लागेल. पहा, हॅलो डू यू यूज मोबाईल. त्याच्यानंतर काय असेल 2 नंबरला बघा, नो माय पेरेंट्स डू नॉट अलाउ मी, हे लिहावं लागेल. त्याच्यानंतर बघा चौथं वाक्य 3 नंबरला लिहावं लागेल, व्हाय इज इट सो. आणि जे सेकंड वाक्य आहे ते 4 नंबरला, दे फिअर इट विल अफेक्ट माय स्टडीज. बी बघा, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग अशा पद्धतीने लिहू शकता. ए, हाऊ डू यू कम टू स्कूल. बी बघा, आय कम टू स्कूल बाय बस. ए, हू इज युअर बेस्ट फ्रेंड. बी, माय बेस्ट फ्रेंड इज रोहन. त्याच्यानंतर सी बघा, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 6 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ गेम्स. त्याला ऑर आहे बघा, ड्राफ्टिंग अ स्पीचचा क्वेश्चन आहे. ओके, पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. 6th ए पण बघा, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन आहे, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा नंतरचा क्वेश्चन काय आहे, वर्बल टू नॉन वर्बल आहे बघा या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा एक्सपांड द थीमचा क्वेश्चन आहे, न्यूज रिपोर्ट. ओके, न्यूज रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर बघा बी फर्स्ट और बी टू डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. बी फर्स्ट आहे न्यूज रिपोर्ट. Read the following headline and prepare a news report with the help of given points. Every year Independence Day is celebrated in your school. How was it celebrated this year? Write a report for your school magazine. Points पण दिलेले आहेत त्या ठिकाणी. और आहे बघा त्याला दुसरा क्वेश्चन, कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. म्हणजे सुरुवात दिलेली आहे स्टोरीची, तुम्हाला स्टोरी डेव्हलप करायची आहे. श्याम हॅड फॉलन इन टू बॅड कंपनीज, फादर वॉज वरीड ॲज अ बॉय डॅश डॅश डॅश. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 6th आहे, स्किल डेव्हलपमेंट. 7th क्वेश्चन बघा, ट्रान्सलेशन. या शब्दांचं तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करायचे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. फर्स्ट, पॅराडाईज स्वर्ग. सेकंड, मॅसेज संदेश. थर्ड, ओनर मालक. फोर्थ, बेस्ट सर्वोत्तम. फिफ्थ, मॉडर्न आधुनिक. 6th, हॅपी आनंदी. त्याच्यानंतर बघा बी, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. फर्स्ट आहे, कीप आवर स्कूल क्लीन, आपली शाळा स्वच्छ ठेवा. सेकंड, डोंट यूज मोबाईल फोन व्हाईल ड्रायव्हिंग, वाहन चालवताना मोबाईल वापरू नका. थर्ड, प्लांट मोर ट्रीज, जास्त झाडे लावा. फोर्थ, हेल्प नीडी स्टुडंट्स, गरजू विद्यार्थ्यांना मदत करा. त्याच्यानंतर बघा सी क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑब्लिक प्रोव्हर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी वन. फर्स्ट आहे बघा, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. त्याचा अर्थ बघा, जो संकट काळात मदत करतो तोच खरा मित्र. सेकंड आहे, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, सरावाने माणूस परिपूर्ण होतो. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की माझं यूट्यूब चॅनल जर्नी ऑफ इंग्लिश तुम्ही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.